हॅलो डिअर स्टुडंट्स. तर आज आपली सायन्सची जी काही ब्रिज कोर्सची तिसरी टेस्ट आहे ती आपण पाहणार आहोत. आणि ही जी काही टेस्ट आहे ती तुमच्या सर्व ऍक्टिव्हिटी शीट वरती अवलंबून आहे. मग फर्स्ट टू 27 नंबरची जी काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावरती ही आपली तिसरी टेस्ट अवलंबून आहे. आणि ही टेस्ट आहे 30 मार्चची. तर अशाच पद्धतीने ब्रिज कोर्सचे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेला जो काही बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करून ऑल करा, म्हणजे त्या संबंधित ज्या काही नोटिफिकेशन्स असतील त्या तुम्हाला मिळतच राहतील. तर गाईज, चला आपल्या या टेस्टला सुरुवात करूया. यामध्ये लक्षात घ्या, सुरुवातीला आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत, काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर यामध्ये पहिली सूचना अशी आहे की तुम्हाला या टेस्ट मधले सर्वच्या सर्व प्रश्न कंपल्सरी आहेत, तुम्हाला त्यासाठी अल्टरनेटिव्ह देण्यात आलेला नाही. त्यानंतर दुसरी सूचना अशी आहे की जे काही राईट साइडचे मार्क्स आहेत ते तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे मार्क दर्शवतात. त्यानंतर नेक्स्ट दॅट इज ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी तुम्हाला डायग्राम्स काढाव्या लागतील. आणि चौथी सूचना अशी आहे की तुम्हाला मल्टिपल चॉईसचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये ऑप्शन्स लिहावे लागतील. तर या टेस्टच्या सुरुवातीच्या काही सूचना आहेत त्या तुम्ही लक्षात घ्या. अँड आता आपण आपल्या टेस्टला सुरुवात करूया. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे आन्सर इन वन सेंटेन्स. एका वाक्यामध्ये उत्तरे द्या. तर इथे लक्षात घ्या, जो काही पहिला प्रश्न आहे तो आहे की विच इज द क्लोजेस्ट प्लॅनेट टू द सन इन अवर सोलार सिस्टीम. तर आपल्या सोलार सिस्टीम मधला सूर्याजवळचा सर्वात जवळचा प्लॅनेट कोणता प्लॅनेट आहे? दॅट इज मर्क्युरी इज द क्लोजेस्ट प्लॅनेट टू द सन इन अवर सोलार सिस्टीम. तर आपल्या सोलार सिस्टीम मधला सूर्याजवळचा सर्वात जवळचा प्लॅनेट आहे मर्क्युरी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन बी, दॅट इज विच इज द लार्जेस्ट प्लॅनेट इन अवर सोलार सिस्टीम. तर आपल्या सोलार सिस्टीम मधला सगळ्यात मोठा लार्जेस्ट प्लॅनेट कोणता? दॅट इज ज्युपिटर. द लार्जेस्ट प्लॅनेट इन अवर सोलार सिस्टीम इज ज्युपिटर. त्यानंतर तिसरा प्रश्न लक्षात घ्या, तो म्हणजे काय? विच प्लॅनेट हॅज लाईफ ऑन इट. कोणत्या प्लॅनेट वरती आपल्याला जीवसृष्टी पाहायला मिळते? तर याचा आन्सर तुम्हाला लगेच क्लिक झाले असेल. दॅट इज द प्लॅनेट विच हॅज लाईफ ऑन इट, दॅट इज अर्थ. तर असा प्लॅनेट ज्याच्यावरती सजीव सृष्टी आहे तो काय आहे? तर तो आपली अर्थ आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर डी. तर क्वेश्चन डी काय आहे? विच प्लॅनेट इज ऑल्सो कॉल्ड आज रेड प्लॅनेट. तर असा कोणता प्लॅनेट आहे ज्याला आपण लाल ग्रह म्हणून ओळखतो? तर तो लाल ग्रह म्हणजे काय? तर आपला मंगळ ग्रह. तर यामध्ये लक्षात घ्या, द प्लॅनेट विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेड प्लॅनेट इज मार्स. तर इथे आपला पहिला प्रश्न संपतो, जो की आपल्याला 4 मार्कांसाठी देण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी आपण 4ही प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे लिहिलेली आहेत. तर चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. दुसरा प्रश्न आहे गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ ईच. तर इथे देण्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. तर हे जे काही एक्झाम्पल्स आहेत तर ते एक्झाम्पल्स आपल्याला 2 वेगवेगळ्या गोष्टींचे द्यायचे आहेत. आणि हा जो काही क्वेश्चन आहे तो आपल्याला 4 मार्क्ससाठी पाहायला मिळेल. तर चला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपल्याला फ्लावरिंग प्लांट्सचे 2 एक्झाम्पल्स द्यायचे आहेत. तर कोणते एक्झाम्पल्स आहेत ते? दॅट इज हिबिस्कस अँड मोगरा. तर ज्या प्लांट्सला फ्लावर येतात त्यांना आपण फ्लावरिंग प्लांट्स म्हणतो. मग त्यामध्ये तुम्ही कोणतेही फ्लावरिंग प्लांट्स लिहू शकता. तर आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला पाहायला मिळणारे जे काही कॉमन प्लांट्स आहेत दॅट इज हिबिस्कस अँड मोगरा, ते मी इथे लिहिलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही दुसरे सुद्धा एक्झाम्पल्स घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे नॉन फ्लावरिंग प्लांट्स. नॉन फ्लावरिंग प्लांट म्हणजे असे प्लांट ज्यांना फुले येत नाहीत. तर असे बरेचसे प्लांट आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात. आपला कोकोनट ट्री आहे किंवा बॅम्बो आहे, बनियान ट्री आहे, असे बरेचसे प्लांट्स ज्यांना फ्लावर्स येत नाहीत त्यांचे एक्झाम्पल्स तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर इथे आपला दुसरा प्रश्न संपतो. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट वर्ड्स. तर ज्या काही रिकाम्या जागा आहेत त्या तुम्हाला योग्य ते शब्द भरून पूर्ण व्यवस्थितपणे भरायच्या आहेत. तर तुम्हाला कंसामध्ये 2 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्याच्यापैकी एक ऑप्शन हा करेक्ट आहे आणि तो तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. फर्स्ट फिल इन द ब्लँक आहे दॅट इज देयर इज अट्रॅक्शन बिटवीन डॅश डॅश पोल्स ऑफ मॅग्नेट. तर मॅग्नेटच्या समान पोल मध्ये अट्रॅक्शन असतं का? नाही. तर मॅग्नेटच्या सेम पोल्स मध्ये काय असतं? ऑलवेज रिपल्शन असतं. तर मॅग्नेटच्या अपोजिट पोल्स मध्ये मात्र काय असतं? ऑलवेज अट्रॅक्शन असतं. सो इथे काय येईल? इथे येईल अपोजिट. त्यानंतर नेक्स्ट आहे द मेटल निकेल इज अ डॅश डॅश मटेरियल. तर निकेल हा
मटेरियल कसं आहे, मॅग्नेटिक आहे की नॉन मॅग्नेटिक आहे. म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपण मॅग्नेट निकेल जवळ नेतो तर त्यावेळेला तो निकेल मॅग्नेटला चिटकतो का नाही, यावरून त्याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ठरतात. समजा उदाहरणामध्ये एखादा मेटल मॅग्नेटला चिटकत असेल, ऍडर होत असेल, तर तो मॅग्नेटिक असतो, आणि जर चिटकत नसेल तर तो काय असतो, नॉन मॅग्नेटिक असतो. सो आपल्या निकेल जवळ जर आपण मॅग्नेट आणला तर तो निकेल काय होतो, मॅग्नेटला चिटकतो. सो हा काय झाला, दिस इज द निकेल विल बी और निकेल इज अ मॅग्नेटिक मटेरियल. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, पुढची रिकामी जागा कोणती आहे, दॅट इज सी, मेटल्स लाईक गोल्ड, सिल्वर कॅन बी ड्रॉन इनटू वायर. दिस प्रॉपर्टी ऑफ मेटल इज कॉल्ड. तर मेटल्स असतात बरेचसे, ज्यामध्ये गोल्ड असेल, सिल्वर असेल, प्लॅटिनम असेल, तर त्यांची आपण वायर करू शकतो, मोठ्या मोठ्या दोऱ्यांप्रमाणे रचना करू शकतो. तर धातूची ही जी काही प्रॉपर्टी आहे त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण डक्टिलिटी म्हणतो. डक्टिलिटी म्हणजे काय, तर तंतुमयता ज्याला आपण म्हणतो. तर एखाद्या मेटलचे आपण धागे बनवू शकतो किंवा वायर्स बनवू शकतो, याला डक्टिलिटी म्हटलं जातं. आणि दुसरा ऑप्शन जो काही आहे दॅट इज मेलेबिलिटी. मेलेबिलिटी म्हणजे काय, तर धातूचे रूपात जे काही जे कोणते मेटल्स आहेत तर त्यांचं रूपांतर आपण पत्र्याच्या शीट्स मध्ये करू शकतो, मेटल शीट्स मध्ये करू शकतो, यालाच आपण मॅलेबिलिटी म्हणतो. सो धातूच्या ह्या महत्वाच्या दोन प्रॉपर्टी आहेत, दॅट इज मॅलेबिलिटी अँड डक्टिलिटी. त्यानंतर नेक्स्ट फिल इन द ब्लँक लक्षात घ्या. नेक्स्ट फिल इन द ब्लँक आहे दॅट इज मटेरियल्स ऑब्टेन्ड फ्रॉम द ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज. जे मटेरियल्स आपल्याला ॲनिमल्स पासून मिळतात त्यांना आपण काय म्हणतो, प्लांट ओरिजिन म्हणतो की मग ॲनिमल ओरिजिन म्हणतो. तर त्यांना आपण प्लांट ओरिजिन म्हणतो का, नाही, तर त्यांना आपण ॲनिमल ओरिजिन म्हणतो, कारण ते आपल्याला ॲनिमल पासून मिळणार आहेत. तर इथे आपला जो काही तिसरा प्रश्न होता जो की 4 मार्कांसाठी होता, तो आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेला आहे, सोडवले सुद्धा आहे. तर चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. तर यामध्ये आपल्याला विचारण्यात आलेला प्रश्न आहे तो म्हणजे काय, विच मशीन्स विल यू यूज टू डू द फॉलोइंग वर्क. तर खालील कामे करण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या मशीन्स वापराल. तर यामध्ये फर्स्ट आहे टू कट व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स कट करण्यासाठी तुम्ही कोणतं मशीन वापराल. तर मशीनचे बरेचसे प्रकार असतात, दॅट इज सिंपल मशीन अँड कॉम्प्लेक्स मशीन. तर काही काम करण्यासाठी आपल्याला सिंपल मशीन वापराव्या लागतात, तर काही कामे करण्यासाठी आपल्याला कॉम्प्लेक्स मशीन्स वापराव्या लागतात. तर आपल्याला एखादं व्हेजिटेबल कट करायचं आहे तर त्या केसमध्ये आपण कोणतं मशीन वापरणार, तर त्या ठिकाणी आपण काय वापरणार, नाईफ वापरणार, ज्याला आपण चाकू म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बी, दॅट इज फॉर सिविंग क्लॉथ्स. तर कपडे शिवण्यासाठी किंवा शिवणकाम करण्यासाठी आपण कोणतं मशीन वापरतो, दॅट इज सिविंग मशीन, ज्याला आपण शिवण यंत्र म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे टू कट वूड. लाकूड कट करण्यासाठी आपण कोणतं यंत्र वापरतो किंवा कोणतं मशीन वापरतो, दॅट इज सॉ. सॉ म्हणजे काय, ज्याला आपल्याकडे करवत म्हटलं जातं. तर जी काही करवत असते त्या करवतीच्या मदतीने लाकडं कट केली जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे टू लोड अ हेवी ड्रम ऑन टू द ट्रक. एखादे ट्रक आहे आणि त्या ट्रक मध्ये जे काही मोठे मोठे जड असे ड्रम्स असतात ते ठेवण्यासाठी एक सिंपल मशीन वापरलं जातं. त्याचं नाव काय आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, अ ड्रम हँडलर. तर अशा पद्धतीने इथे आपला चौथा प्रश्न संपतो. त्यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. तर याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर इथे आपल्याला एनर्जीचे वेगवेगळे एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत, आणि जे काही एक्झाम्पल्स आहेत तर त्या एक्झाम्पल्स हे कशाचं ऑप्शन्स आहेत किंवा कोणत्या एनर्जीचं ऑप्शन आहेत हे आपल्याला चूज करून लिहायचं आहे. तर आपल्याला लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, हीट एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी असे एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत. यांचे एक्झाम्पल्स देण्यात आलेले आहेत आणि ते एक्झाम्पल्स कोणते एक्झाम्पल हे कोणत्या एनर्जीचे आहेत हे मात्र आपल्याला शोधायचं आहे. तर हाही क्वेश्चन 4 मार्कांसाठी आहे. तर चला सुरुवात करूया आपण. पहिलं एक्झाम्पल आहे दॅट इज अ ग्लास पेन्स ऑफ विंडो क्रॅक्स. तर खिडकीचा जो काही काच असतो तावदार असतो, त्याला चिरा पडतायत. तर हे कशामुळे होतं, समजा उदाहरणामध्ये आपण खूप मोठ्या आवाजामध्ये काय केलं, तर साऊंड सिस्टम ऑन केला, तर त्या आवाजामुळे, त्याच्या व्हायब्रेशन्समुळे, त्याच्या फ्रिक्वेन्सीमुळे काय होतं, जो काही काच असतो तर त्यावरती तडे जातात आणि त्या काचेला क्रॅक्स पडतात. सो दिस एक्झाम्पल इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ साऊंड एनर्जी. त्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या. नेक्स्ट आहे प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द हेल्प ऑफ सनलाइट. प्लांट काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. कशाच्या मदतीने, सनलाइटच्या मदतीने. तर इथे कोणती एनर्जी यूज केली जाईल, तर इथे लाईट एनर्जी यूज केली जाईल. आणि या प्रोसेसचं नाव आहे एक, दॅट इज, याला आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस. फोटो मीन्स व्हॉट, लाईट.
सिंथेसिस म्हणजे काय, तर अन्न अन्न निर्माण करणं किंवा प्रिपरेशन ऑफ फूड. तर लाईटच्या मदतीने अन्न निर्मिती करणं यालाच आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. मग या ठिकाणी कोणती एनर्जी यूज होईल, तर या ठिकाणी लाईट एनर्जी यूज होईल. त्यानंतर नेक्स्ट आहे सी, दॅट इज when the spring of a toy is wound and then released, the toy starts playing. समजा एखादं टॉय आहे, आपल्याकडे खेळणी आहे आणि त्याला आपण काय केलं, तर त्याला आपण चावी दिली किंवा मग जे काही चावीच्या वेगवेगळ्या खेळणी असतात किंवा दोरे ओढण्याच्या खेळणी असतात, तो जो काही दोरा आहे त्याला जर आपण थोडंसं ओढलं तर ती खेळणी पुढे जायला लागते. सो तशा बऱ्याचशा खेळणी आपल्याला पाहायला मिळतात. तर तशा पद्धतीचा एक टॉय आहे आणि त्यामध्ये आपण काय केलं, तर जी काही टॉय आहे तर ती टॉय स्प्रिंगची टॉय आहे आणि आपण त्या स्प्रिंगला प्रेस केलं आणि काही कालावधीनंतर जी काही टॉय आहे ती बाउन्स होते. सो त्या स्प्रिंग मध्ये कोणती एनर्जी स्टोअर असेल, मग तर त्या स्प्रिंग मध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर असते आणि तीच पोटेन्शियल एनर्जी आपल्याला त्या टॉयच्या बाउन्सिंग मधून आलेली पाहायला मिळते. त्यानंतर नेक्स्ट आहे वी बर्न फ्यूल टू प्रिपेअर आवर फूड. तर आपण काय करतो, आपलं अन्न बनवण्यासाठी इंधन जाळतो. तर यामध्ये कोणती एनर्जी यूज होते, तर यामध्ये आपली हीट एनर्जी यूज होते. कारण आपण अन्नाला हीट दिलं तरच आपलं जे काही अन्न आहे ते शिजतं आणि त्यानंतरच आपण जे काही अन्न आहे ते ग्रहण करू शकतो. सो हिअर वी विल इज यूज हीट एनर्जी. तर इथे आपला जो काही 5वा प्रश्न होता तो संपतो. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 6 आणि हा पुढचा प्रश्न सुद्धा काय आहे, 4 मार्कासाठी आपल्याला देण्यात आलेला आहे. तर इथे आपल्याला लिहायचं आहे की ज्या काही वस्तू आपल्याला देण्यात आलेल्या आहेत त्या ल्युमिनस आहेत की नॉन ल्युमिनस आहेत. ल्युमिनस म्हणजे काय आणि नॉन ल्युमिनस म्हणजे काय हे सुरुवातीला लक्षात घ्या. तर ल्युमिनस म्हणजे असे ऑब्जेक्ट ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो किंवा ते इतरांना प्रकाश देतात. आणि नॉन ल्युमिनस म्हणजे काय, तर अशा वस्तू ज्यांना स्वतःचा प्रकाश नसतो किंवा ज्या इतरांना प्रकाश देऊ शकत नाहीत. सो आता आपण ठरवूयात की ल्युमिनस वस्तू कोणत्या आहेत किंवा नॉन ल्युमिनस वस्तू कोणत्या आहेत. तर पहिले एक्झाम्पल आहे बुक. तर पुस्तक हे प्रकाश देतो का, नाही. सो पुस्तक हे काय आहे, नॉन ल्युमिनस आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सन, सूर्य. सूर्य हा प्रकाश देतो आणि आपल्या सूर्यमालेमध्ये सर्व प्लॅनेट्सना प्रकाश देणारा एकमेव तारा म्हणून सूर्याकडे पाहिलं जातं. सो सन इज अ ल्युमिनस ऑब्जेक्ट. त्यानंतर नेक्स्ट आहे अ पेन. एखादी पेन आपल्याला प्रकाश देते का, तर नाही. तर सो पेन इज अ नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट. त्यानंतर लास्ट वन दॅट इज अ बर्निंग कॅन्डल. एक जळणारी मेणबत्ती. तर ती जळणारी मेणबत्ती काय करत असते, आपल्याला प्रकाश देत असते. सो बर्निंग कॅन्डल इज अ ल्युमिनस ऑब्जेक्ट. तर इथे आपला 6वा प्रश्न संपतो. आता आपण 7व्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न लक्षात घ्या. इथे तुम्हाला 2 पिक्चर देण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला 2 स्केलेटन्स आहेत आणि तुम्हाला ओळखायचं आहे की हे जे काही स्केलेटन्स आहेत ते कोणत्या प्राण्याचे आहेत. पहिल्यांदा जो काही स्केलेटन दिसतोय तो स्केलेटन, त्याला 4 लेग्स आहेत आणि त्याचे जे काही लेग्स आहेत ते थोडीशी वेब्ड आहेत. सो मग हा स्केलेटन कोणत्या प्राण्याचा असेल, कॅन यू गेस, तुम्ही गेस करू शकता का. हा जो काही स्केलेटन आहे तो फ्रॉग प्रमाणे दिसतोय. सो हा स्केलेटन कोणाचा असेल, तर हा स्केलेटन असेल फ्रॉगचा, म्हणजे आपला बेडूकताईचा. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट स्केलेटन आहे त्याची जी काही चोच आहे ती थोडीशी मोठी दिसते. याचा अर्थ हा पक्षी तो काय करत असेल, तर हा मासे खात असावा किंवा मासे खात असावा म्हणून याची जी काही चोच आहे ती मोठी आहे. सो मग याचा जो काही स्केलेटन आहे तो कोणाप्रमाणे दिसतोय, तर हा स्केलेटन दिसतोय क्रेन प्रमाणे. क्रेन म्हणजे काय, तर बगळ्याप्रमाणे. आणि इथे देण्यात आलेला जो काही स्केलेटन आहे तो क्रेनचा आहे. तर इथे आपला 7वा प्रश्न संपतो. यामध्ये एक स्केलेटन हा 1 मार्कासाठी देण्यात आला होता, 2 स्केलेटन देण्यात आले होते. सो इथे आपण दोन्ही स्केलेटन कोणाचे होते, कोणत्या अॅनिमल्सचे होते हे ओळखलेले आहेत. नाव मूव टुवर्ड्स. आता थोडंसं पुढे जाऊया. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया, दॅट इज क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 काय आहे लक्षात घ्या. तर इथे आपल्याला एक पिक्चर देण्यात आलेला आहे आणि या पिक्चर मध्ये काय, कोणता इन्सिडेंट आहे आणि या इन्सिडेंट मधून आपल्याला काय लक्षात येतं, तर त्यासाठी 1 मार्क आहे. आणि त्याच्यावरती त्या इन्सिडेंटला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करायला हवं याच्यासाठी 1 मार्क आहे. तर या चित्रामध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळतं, तर एक व्यक्ती आहे जी की कानाला हात लावते. याचा अर्थ तिला साऊंडचा खूप त्रास होतोय. प्लेनचा जेव्हा प्लेन टेक ऑफ करते किंवा टेक डाऊन करते त्यावेळेला जो काही कर्कश असा आवाज होतो त्याचा आवाज असेल, ट्रेनचा आवाज असेल, साऊंडचा आवाज असेल, वाहनाचा गोंगाट असेल, तर या सर्वांमुळे काय होतं, तर साऊंड पोल्युशन होतं. तर या चित्रामध्ये आपण काय पाहतो,
आय सी साऊंड पोल्युशन इन द गिव्हन पिक्चर. तर आणि मग याच्यावर कंट्रोल मेजर्स काय आहेत? या साऊंड पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आपण काय करू शकतो? वी हॅव टू कंट्रोल द नॉइज पोल्युशन. वी हॅव टू कंट्रोल द नॉइज. नॉइज पोल्युशन अफेक्ट्स अवर हेल्थ. सो वी हॅव टू